नमस्कार. आयशाच रसोईमध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज मी बनवणार आहे मूग डाळीचे भजी, मूग डाळीचे कुरकुरीत भजी. त्यासाठी मी इथं मूग डाळ घेतलेली आहे बघा. 1 तास मी ही मूग डाळ भिजवून घेतलेली आहे. तसंच इथे मी 2 ते 3 कांदे बारीक कट करून घेतलेले आहेत बघा, आणि कोथिंबीर पण कट करून घेतलेली आहे. आता सगळ्यात आधी आपण ही मूग डाळ मिक्सरला बारीक करून घ्यायची आहे. तर इथे मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे बघा. त्यामध्ये आपल्याला ही डाळ बारीक करून घ्यायची. अशा पद्धतीने सगळी डाळ मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला घालून बारीक करायची बघा. तर आता या डाळीमध्ये मी 4 हिरव्या मिरच्या घालणार आहे बघा. त्याचे तुकडे करायचे आहेत आपल्याला. ते पण मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला बारीक करून घ्यायचे डाळीबरोबर. हिरवी मिरची आपण यामध्ये बारीक करणार आहे. त्याचप्रमाणे अर्धा इंच आल्याचा तुकडा घेतलेला आहे, तो पण आपण यामध्ये टाकणार आहे बघा, कट करून. त्यानंतर यामध्ये लसूण पाकळ्या घालायचे 4 ते 5, आणि हे सगळं आपण मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे बघा. तर हे बघा, अशा पद्धतीने आपल्याला हे डाळ बारीक करून घ्यायचे. आता ही डाळ मी एका बाउलमध्ये काढून घेते बघा, बारीक केलेली. आता यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे. त्यानंतर 1 ते 1.5 चमचा जिरा, पाव चमचा पाव चमचा हिंग, पाव चमचा हळद, चिमूटभर सोडा, आता आपण यामध्ये हे कट केलेले कांदा आणि कोथिंबीर घालणार आहे बघा. बारीक कट केलेला कांदा आणि कोथिंबीर. हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे असं. बघा, अशा पद्धतीने आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे. हे असं मिक्स करून घेतल्यानंतर 5 मिनिट आपल्याला झाकून ठेवायचं आहे बघा. आता मी या भजी बरोबर खाण्यासाठी पुदिन्याची चटणी करणार आहे बघा. ते पण तुम्हाला रेसिपी मी याच्यामध्ये दाखवणार आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा मी एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे. या मिक्सरच्या भांड्यामध्ये मी सगळ्यात पहिल्यांदा स्वच्छ असा धुवून पुदिना घातलाय बघा. पुदिन्याची पानं घातलेली आहेत स्वच्छ धुवून. त्यानंतर आपण यामध्ये मिरच्या घालणार आहे. 2 मिरच्या घेतल्यात मी, त्याचे तुकडे करून मी यामध्ये घालणार आहे. त्यानंतर आपल्याला यामध्ये अर्धा लिंबू पिळून घ्यायचा आहे. हे बघा, अर्धा लिंबू आपल्याला यामध्ये पिळायचा आहे. दोन ते 3 लसूण पाकळ्या, थोडीशी कोथिंबीर, आल्याचा तुकडा, त्यानंतर अर्धा चमचा साखर आणि चवीनुसार मीठ. हे सगळं आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायचंय बघा. यामध्ये थोडंसं पाणी घालायचंय आणि मिक्सरला फिरवून घ्यायचंय. तर हे बघा, अशा पद्धतीने आपण ही पुदिना चटणी करायची. तर इथं आपली ही पुदिना चटणी तयार झालेली आहे बघा.
आता मी भजी करणार आहे, त्यासाठी मी कढई गरम करायला ठेवली बघा. त्यामध्ये मी आता तेल टाकणार आहे गरम होण्यासाठी. तर आता आपले हे बॅटर पण तयार झालेलं आहे मूग भजीचं, आणि तेल पण गरम झालेलं आहे. तर चमच्याच्या साहाय्याने आपल्याला भजी सोडायचे आहेत बघा, अशा पद्धतीने. तर हे बघा, मस्त असे भजी आपले फुलून वरती आलेले आहेत बघा. खूप छान झालेले आहेत भजी. मूग डाळीचे भजी खूप टेस्टी लागतात आणि झटपट होणारी रेसिपी आहे ही, पटकन होणारी, जास्त वेळ लागत नाही. तर बघा, किती सुंदर असे आपले भजी तयार झालेले आहेत. मूग डाळ पकोडे पण म्हणतात त्याला. अशा सोनेरी कलरवरती आपल्याला हे भजी काढायचे आहेत बघा, मस्त असे क्रिस्पी आणि कुरकुरीत झाले ते बघा. किती छान कलर आलाय बघा. मी आता हे भजी काढून घेणार आहे चाळणीमध्ये. तर अशा प्रकारेच आपल्याला सगळे भजी सोडून घ्यायचे बघा. तेल चांगलंच गरम झालेलं आहे. गॅस मीडियम करायचा आहे आपल्याला. अशा पद्धतीने आपल्याला हे सगळे भजी तळून घ्यायचे आहेत बघा. हे बघा, सोनेरी कलरवरती मी हे भजी काढलेले आहेत, मस्त असे कुरकुरीत झालेले आहेत बघा. तर तयार आहेत बघा आपले मूग भजी, मूग डाळीचे भजी, कुरकुरीत भजी तयार झालेले आहेत. आणि त्याचबरोबर पुदिन्याची चटणीही केलेली आहे मी. तर तुम्ही पण अशा प्रकारे मूग डाळीची भजी आणि पुदिन्याची चटणी ट्राय करून बघा. खूप छान लागते बघा ही पुदिन्याची चटणीसुद्धा, आणि ह्या मूग डाळीची भजीसुद्धा खूप छान लागतात. तर नक्की ट्राय करून बघा तुम्हीसुद्धा. तर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर नक्की ट्राय करून बघा, आणि माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट्स करा. त्यानंतर माझ्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, आणि सोबतच बेल आयकॉनवरती प्रेस करा, म्हणजे माझ्या नवनवीन रेसिपीज आणि नवनवीन व्हिडिओज तुम्हाला पाहायला मिळतील. थँक्यू.